आपल्याला आता रब्बीची पेरणी करायची आहे, पण आपल्या पुढं दोन प्रकारच्या चिंता आहेत. पहिली चिंता आहे ती पाण्याची आणि दुसरी चिंता आहे ती कोणतं पीक पेरावं की जेणेकरून ते आपल्याला फायदेशीर ठरेल याची. तर ज्या शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे, म्हणजे ज्यांच्याकडे कमी पाणी आहे त्यांच्यासाठी हरभरा पीक आणि ज्यांच्याकडे चांगलं पाणी आहे त्यांच्यासाठी गहू पीक चांगला पर्याय ठरू शकतं. तसंच रब्बी ज्वारीचा पर्यायसुद्धा फायदेशीर आहे. मग या तीन पिकांचे भाव हे काढणीच्या काळात कसं काय चांगले राहू शकतात, हे पीक कसे फायदेशीर ठरू शकतात याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. आता पहिल्यांदा माहिती घेऊ की आपल्याकडे कमी पाणी आहे, मग आपल्याला आता हरभरा पेरायचा आहे. पण आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हरभरा पीक कसं फायदेशीर ठरू शकतं, तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे की कडधान्य बाजारातील तेजी. आता आपल्याला माहीतच आहे की सध्या कडधान्य बाजारात म्हणजेच आपलं तूर घ्या, उडीद घ्या किंवा हरभरा घ्या, याचे भाव सध्या वाढलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे कमी पाणी उपलब्ध आहे त्यांच्यासाठी हरभरा पीक हे फायदेशीर ठरू शकतं. आता तुम्ही म्हणाल की आमच्या इथं पेरणीचीच भानगड आहे आणि तुम्ही सांगता त्यातही काढणीच्या काळात चांगले भाव राहू शकतात. मागच्या हंगामात तर आम्हाला हरभऱ्याला कमी भाव मिळाला होता, मग यंदा कसा चांगला भाव मिळेल? तर त्याचं कारण आहे कडधान्य बाजारात असलेली तेजी. आता आपल्याला माहीतच आहे की तूर, उडीद, हरभरा आणि मसूर या सगळ्या पिकांचे भाव काही प्रमाणात वाढलेले आहेत. हरभऱ्याचे भावसुद्धा मागच्या काही महिन्यांपासून वाढलेले आहेत, कारण तूर आणि उडदाच्या भावामुळे हरभऱ्याच्या भावाला सुद्धा आधार मिळतोय. आता यंदाची परिस्थिती जर आपण पाहिली तर तुम्हाला माहीतच आहे की यंदा पाण्याची टंचाई असणार आहे. त्यातही हरभऱ्याची पेरणी किती होते हे आता सांगता येत नाही. कमी पाण्याचा आणि वाढलेल्या उष्णतेचा हरभरा पिकाला निश्चितच फटका बसणार आहे. म्हणजेच काय, तर यंदा हरभरा उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. आता दुसरीकडं उडीद आणि तुरीचं पाहिलं तर या दोनही पिकांचे उत्पादन कमी होणार आहे. आता उडदाचं उत्पादन घटलंच आहे हे स्पष्ट होतं आहे. आता तुरीची लागवड यंदा आधीच 5% कमी झाली आहे. त्यातही तूर पिकाला कमी पाऊस आणि वाढलेल्या उष्णतेचा तसंच बदलत्या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात यंदा मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. म्हणजेच तुरीचं उत्पादन गेल्या हंगामात झालं त्यापेक्षा यंदा कमी होण्याची शक्यता आहे. याचा थेट अर्थ काय, तर यंदा तुरीचे भाव तेजीत राहू शकतात. उडदाचे भावसुद्धा वाढलेलेच आहेत. मग या दोन पिकांचे भाव वाढल्यानंतर जसं यंदा हरभऱ्याचे भाव वाढले तसंच पुढील काळातसुद्धा हरभऱ्याचे भाव वाढू शकतात आणि हरभराचं घटलेलं उत्पादन त्याचाही आधार हरभरा बाजाराला मिळू शकतो. त्यामुळेच मी म्हणतोय की शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे कमी पाणी आहे त्यांनी हरभरा पिकाला प्राधान्य दिलं तर त्यांना काढणीच्या काळामध्ये त्या पिकाला चांगला भाव मिळू शकतो. आता ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, आता साहजिकच असे शेतकरी कमीच असतील, पण त्या शेतकऱ्यांसाठी गहू पीक हे चांगला पर्याय ठरू शकतं. म्हणजेच गहू त्यांना चांगला भाव देऊ शकतो. तो कसा, तर आपल्याला माहीतच आहे की सध्या गव्हाचे भाव वाढत आहेत. आता मागच्या 2 हंगामांमध्ये आपल्या देशामध्ये गव्हाचं उत्पादन कमी झालं होतं. त्यामुळे झालं काय की गव्हाचे भाव वाढले होते. सरकारला सुद्धा कमी खरेदी करता आली. त्यामुळे गव्हाचे भाव वाढत असतानासुद्धा सरकारकडे जास्त पर्याय उपलब्ध नव्हते, कारण देशात पुरवठा कमी आहे. आता गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकारनं वेगवेगळे उपाय केले, पण गव्हाचे भाव वाढतच आहेत. त्यातच दिवाळीमुळं गव्हा भावातील होणारी वाढ ही जास्त आहे. आता मागच्या 2 हंगामामध्ये उत्पादन कमी झालं, त्यामुळं आता यंदा काय होऊ शकतं, तर मागच्या 2 हंगामांपेक्षा यंदाची परिस्थिती बिकट आहे. एकतर यंदा पाऊस कमी आहे आणि त्यातच यंदा उष्णता जास्त वाढू शकते असा अंदाज आहे. म्हणजेच गहू पिकाला पोषक असं वातावरण राहण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळं काय होऊ शकतं, तर यंदा गहू उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय होणार, तर पुढील काळामध्ये गव्हाची टंचाई जास्त वाढण्याची शक्यता आहे. मग या काळामध्ये गव्हाचे भाव वाढणार नाही तर नवलच. तिसरा पर्याय येतो रब्बी ज्वारीचा. आता आपल्याला माहीतच आहे की कोरोनानंतर ज्वारीची मागणी म्हणजे ज्वारीचा वापर काही प्रमाणात वाढला आहे. लोक गव्हाऐवजी ज्वारी खाऊ लागलेत. याचं प्रमाण काहीसं वाढलं, म्हणजे जास्त प्रमाणात वाढलं नाही, पण ज्वारीला मागणी वाढलेली आहे. त्यामुळे झालं असं की मागच्या 2-3 वर्षांपासून मागणीपेक्षा पुरवठा काहीसा कमी दिसतोय. त्यामुळे ज्वारीला भावसुद्धा चांगला मिळतोय. आपल्याला जर आत्ताचाच भाव सांगायचं झालं तर ज्वारीला त्यांच्या व्हरायटीनुसार, वाणानुसार किमान 3,000 ते 4,500 ते 5,000पर्यंत सुद्धा भाव मिळतोय. आता ज्वारी हे सुद्धा कमी पाण्यात येणारं पीक आहे. त्यामुळं ज्वारीची लागवड केली, पेरणी केली तर ज्वारी काढणीच्या काळात किंवा त्यानंतरच्या टप्प्यामध्ये ज्वारीला चांगला भाव मिळू शकतो. त्यामुळं गहू आणि हरभऱ्याबरोबरच रब्बी ज्वारी हा सुद्धा चांगला आणि फायदेशीर पर्याय शेतकऱ्यांपुढे असू शकतो. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही हे सगळं काही सांगितलं की हरभरा, गहू, ज्वारी याला चांगला भाव मिळू शकतो. मग तुम्ही म्हणाल आम्हाला चांगला भाव मिळतोय म्हणजे भाव वाढले, तर मग सरकार गप्प बसेल का? तर असं होणार नाही की सरकार भाव पाडण्याचं कारस्थान किंवा काम करेलच, पण सरकारच्या हातामध्ये जास्त पर्याय नसतील. त्याचं कारण असं आहे की सरकारनं आधीच गव्हाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सरकारनं आधीच सर्व पर्याय वापरून झालेत. आता तुम्हाला माहीतच आहे की गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकारनं यापूर्वीच गहू निर्यात बंदी केली, स्टॉक लिमिटही लावलं. नंतरच्या काळात स्टॉकची सीमा म्हणजे मर्यादासुद्धा कमी केली, व्यापाऱ्यांवर दबावसुद्धा वाढवला. पण झालं काय, गव्हाचे भाव वाढतच राहिले.
कारण पुरवठा कमी आहे, म्हणजेच टंचाई आहे. मग आता यंदा उत्पादनात जर घट झाली तर सरकार आणखीन काय करू शकतं? सरकारने यापूर्वी सगळे हत्यार वापरून झालेत. त्यामुळं गव्हाचे भाव हे चांगला मिळू शकतो. म्हणजेच गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा चांगला भाव मिळू शकतो. आता हरभऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर यंदा आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. तसे संकेत आतापासूनच मिळत आहेत. आता पेरणी किती होईल हे आपण आता सांगू शकत नाही. पण जर समजा भाव वाढले तर सरकार काय करू शकतं? आता हरभऱ्याचे भाव हे 6,000च्या पुढे गेलेत, पण सरकारकडे पर्याय सध्या कमी उपलब्ध आहे. पुढील काळामध्ये सरकार असंही करू शकतं की हरभरा आयातीवरील शुल्क कमी करू शकतं. पण यामुळं भाव कमी होतील याची शक्यता कमीच आहे. कारण जेव्हा भारत आयात करतो किंवा आयात वाढवतो तेव्हा निर्यातदार देश हे भाव वाढवतात. तूर आणि उडदाच्या बाबतीत आपल्याला हा अनुभव आला. आफ्रिकेची तूर जिथं आपल्याला 5,000 मिळत होती ती तूर आता आपल्याला 8 ते 9,000 विकत घ्यावी लागते. म्हणजे काय, निर्यातदार देशसुद्धा इथं संधी साधून घेतात. त्यामुळं स्वस्त आयात होईल याची शक्यता खूपच कमी आहे. ज्वारीचंही तसंच आहे. ज्वारीचा सुद्धा पर्याय आपल्याकडे कमीच आहे. त्यामुळंच यंदा दुष्काळी परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्यामुळं हरभरा, गहू आणि ज्वारी या 3 पिकांना चांगला भाव मिळू शकतो. आणि शेतकरी या 3 पिकांच्या पेरणीचं नियोजन करू शकतात किंवा तसा निर्णय घेऊ शकतात. शेतीमाल बाजार आणि इतर विषयांवर आम्ही रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपल्यापर्यंत माहिती पोहोचत असतो. त्यामुळे ॲग्रोवनच्या आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.